महाराष्ट्र अनलिमिटेड आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। अनेक महत्त्वाच्या बातम्या पाहिजेत पण त्याआधी हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। शिंदे फडणवीस सरकारमुळे राज्यात वेगानं विकास कामं सुरू। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून राज्य सरकारच्या कामाचं कौतुक। महाविकास आघाडी सरकारनं फक्त भ्रष्टाचार आणि विकास कामं थांबवण्याचं काम केलं। जे.पी. नड्डा यांचा आघाडीला जोरदार टोला। लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच। ठाकरे गटाचा 20 जागांवर दावा तर राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम विरोध। अठरा जुलैला ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार। अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांच्याकडून तात्काळ कारवाईला सुरुवात। अध्यक्ष दोन्ही गटाकडून राजकीय पक्षांची घटना मागवणार। ठाकरे शिंदे गटातील 54 आमदारांना नोटीस पाठवणार। नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचीही भेट घेण्याची शक्यता। काही जणांकडून राज्यातील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू। संजय राऊत यांचा गंभीर आरोप तर राऊत मुस्लिम लीगचे प्रवक्ते नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। त्र्यंबकेश्वरच्या मुद्द्यावर हिंदू संघटना आक्रमक। शुद्धीकरण करून नोंदवला निषेध। कठोर कारवाईची मागणी। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे.पी. नड्डा यांचा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा मानला जातो। जे.पी. नड्डा यांनी केंद्र सरकारकडून केंद्रीय योजनांचा ज्यांना लाभ मिळालाय अशा लाभार्थ्यांशीही संवाद साधला। नड्डा यांनी सरकारचं कौतुक केलं। महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारमुळे विकास कामं वेगानं सुरू झाल्याचंही त्यांनी कौतुक केलं। तर महाविकास आघाडी सरकारवर नड्डा यांनी सडकून टीका केली। आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार सर्रास होत होता असं म्हणत त्यांनी आघाडी सरकारचा समाचार घेतला। सरकार जब सही नीतियों पर काम करती है तो किस तरीके से समाज में बदलाव आता है। और हम ये कह सकते हैं कि आदरणीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में और यहां महाराष्ट्र में शिंदे जी और देवेंद्र जी के नेतृत्व में होलिस्टिक डेवलपमेंट हो रहा है, इंक्लूसिव डेवलपमेंट हो रहा है। जब मैं होलिस्टिक बोलता हूं तो व्यक्ति के सभी पक्षों का विकास हो रहा है। ये महाविकास आघाड़ी का क्या था आपने देख लिया। ऊपर से नीचे तक भ्रष्टाचार, विकास के काम ठप, हर चीज में रोड़ा लगाना, काम को रोक देना। आज डबल इंजन की सरकार महाराष्ट्र के लोगों की चिंता कर रही है। मोदी जी की नीतियां, मोदी जी का आशीर्वाद और नीचे धरती पर शिंदे जी और देवेंद्र जी पूरी ताकत से लगे हैं। इस कारण परिवर्तन आ रहा है। आप लोगों का भी प्यार हमारे प्रति, यानी हमारे व्यक्तिगत नहीं, हमारी पार्टी के प्रति, हमारी विचारधारा के प्रति आपका आशीर्वाद बना रहे। वो है लास्ट माइल डिलीवरी। स्कीमें पहले भी बनती थी, नीतियां पहले भी बनती थी, लेकिन वह अंतिम व्यक्ति तक पहुंचती थी क्या? अंतिम व्यक्ति को वो मिल पाता था क्या? आज प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में 25 लाख करोड़ रुपए, 25 लाख करोड़ रुपए डायरेक्टली लोगों के खाते में, बैंक अकाउंट में गया। यह परिवर्तन, नो मिडलमॅन। बोलूयात अन्य काही बातम्यांकडे। शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय। ज्यांची बौद्धिक पात्रता नाही ते देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलतात। दरम्यान संजय राऊत हे राज्यात जातीय दंगली घडवण्यात
चा प्रयत्न करत असल्याची जहरी टीकाही पावसकर यांनी केली। राज्यात दंगली भडकल्या तर त्याला केवळ संजय राऊत आणि आदित्य ठाकरे जबाबदार असतील असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान संजय राऊत यांच्यावर SIT नव्हे तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा पावसकर यांनी केली। एकच मुद्दा आहे, आजपर्यंत सुप्रीम कोर्टचा डिसिजन व्हायच्या पूर्वी पण एक शब्द मी ऐकलेला त्यांच्या पक्षाच्या प्रमुखाकडनं की सुप्रीम कोर्टाला पण आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न चाललाय। म्हणजे कोर्टाने दिलेला निर्णय असेल तर कोर्ट वाईट, निवडणूक आयोगाने निर्णय दिला तर निवडणूक आयोग वाईट, सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल त्याच्यावर टीका टिप्पणी करायची आणि त्याच पद्धतीने अध्यक्षांवर करणं पण चाललेलं आहे। अध्यक्षांवर जी टीका टिप्पणी चालली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय। ज्यांची बौद्धिक ती लेवल नसावी म्हणून ही टीका टिप्पणी चाललेली आहे। तिकडे लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। महाविकास आघाडीत लोकसभा लढवल्यास ठाकरे गटानं 20 जागांवर दावा केलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र एवढ्या जागा ठाकरे गटाला सोडायला तयार नाही। शिवसेनेच्या जवळ 18 पैकी सध्या 5च खासदार आहेत, त्यामुळे 20 जागांचा आग्रह कशासाठी असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला होता, त्यामुळे लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करणं तसंच जागा निश्चित करणं यासाठी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात संघर्ष उडण्याची शक्यता आहे। दुसरीकडे काँग्रेसनं 26 जागा लढवून अवघी एकच जागा जिंकली, त्यामुळे काँग्रेसचा 26चा दावाही मान्य होण्याची शक्यता फार कमी आहे। लोकसभेचा विचार केला तर 2019 मध्ये पक्षीय बलाबल काय राहिलं यावर एक नजर टाकूयात। लोकसभेच्या महाराष्ट्रात 48 जागा आहेत, काँग्रेसनं 26 जागा लढवल्या होत्या, फक्त एक जागी काँग्रेसला विजय मिळवता आला। राष्ट्रवादी काँग्रेसनं 22 जागा लढवल्या होत्या, त्यांना केवळ 4 जागा जिंकता आल्या। शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या, 18 जागी त्यांनी विजय मिळवला, पण सध्या फक्त 4 खासदार सोडले, 5 तर बाकीचे सगळेजण शिंदे गटात निघून गेले आहेत। आता जागा वाटपासंदर्भात देखील प्रश्न सुरू झालेले आहेत की महाविकास आघाडीमध्ये समसमान असं जागा वाटप होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून चढाओढ देखील सुरू झाली। मला वाटतं त्याविषयी पक्षाचे प्रमुख योग्य वेळी योग्य त्या गोष्टी मीडियाला सांगतील। आजचा तो विषय आमचा नव्हता आणि नाही। राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत 16 आमदार पात्र आणि अपात्र यापैकी नेमकं काय हे ठरवण्याचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात सर्वोच्च न्यायालयानं टाकला। यानंतर विधानसभा अध्यक्ष आता कामाला लागलेत। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कार्यवाही सुरू केली असून दोन्ही गटाकडून राजकीय पक्षांची घटना मागवली जाणार आहे। यासाठी एकूण 54 आमदारांना नोटीस पाठवली जाणार आहे। यानंतर 54 आमदारांना पुढील 7 दिवसात आपली भूमिका मांडण्याच्या सूचना देण्यात येतील। सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान राहुल नार्वेकर नियोजित लंडन दौऱ्यावर होते, त्यावेळेला ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेत 16 आमदारांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी निवेदन दिलं, पण राहुल नार्वेकर माघारी परतले आणि आता त्यांनी कार्यवाही सुरू केली आहे। तिकडे सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून शिंदे गट आणि भाजपात संभ्रम आहे। प्रामुख्याने शिंदे गट आणि भाजपा मिळून संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाचे समर्थक आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाकरे गटाने एक रणनीती तयार केली। न्यायालयाच्या निकालातले मुद्दे जनसामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व जिल्हा प्रमुखांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे। ग्रामीण भागात काम करत असताना निकाल नेमका काय लागलेला आहे, कारण निकाल लागलेला असताना बरेच जण विरोधात निकाल लागलेला असताना सुद्धा पेढे वाटतायत। म्हणून हा निकाल नेमका काय लागलेला आहे याची संपूर्ण माहिती मुद्देनिहाय शिवसैनिकांना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेली आहे आणि हा निकाल गाव पातळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी माणसापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केलेला आहे। एवढ्या कारणासाठी आज ही बैठक होती, ती संपन्न झाली। तिकडे त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थानाच्या संदर्भात
संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या मतावर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या। संजय राऊत हे मुस्लिम लीगचे प्रवक्ते असल्याची टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली, तर महाविकास आघाडीत गेल्यापासून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली असल्याचंही आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं। त्यांनी त्यांच्या घरी काय करावं, शिवसेना भवनात काय करावं, संजय राऊतांचा प्रश्न आहे। परंतु त्र्यंबकेश्वर मंदिराचं काय करायचं त्र्यंबकेश्वरचे नागरिक आणि हिंदू बंधू भगिनी ठरवतील। दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला तो अधिकार नाहीये। राऊत साहेबांनी ते म्हणणं करू नये अशी आमची स्पष्ट भूमिका राहील। 100 वर्ष जुनी परंपरा धूप दाखवण्याची आहे हे त्यांनी या ठिकाणी पुराव्यानिशी सिद्ध करावं असं आमचं त्यांना आव्हान आहे। नाही तर त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी। जर 48 तासाच्या आत हिंदू धर्मियांची माफी त्यांनी मागितली नाही तर 48 तासानंतर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील असा आमचा इशारा। तिकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर काही मुस्लिम समाजाच्या व्यक्तींनी प्रवेश करण्याच्या कथित घटनेवरून वातावरण तापू लागलंय। यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत। राज्यातील सामाजिक सलोखा योजनाबद्ध रीतीने बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय। कुणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही। मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं असा आरोप त्यांनी केला। मुस्लिम समाजाचे सूफी संत गुलाब शाह यांचा उरूस निघतो। गेल्या 100 वर्षांपासून ही परंपरा आहे। मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना धूप दाखवून पुढे जातात असंही त्यांनी म्हटलं। हा श्रद्धेचा विषय आहे, पण त्र्यंबकेश्वरच्या निमित्तानं महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही राऊत यांनी केला। परवाच्या घटनेसंदर्भात जी माहिती घेतली, कोणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही। मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचे पत्र त्यांना द्यायला लावलं। त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला काही बंद आंदोलन वगैरे सुरू केलेलं आहे। मुस्लिम समाजाचे एक सुफी संत आहेत, मला वाटतं गुलाब शाह, हां, त्यांचे काय संदल किंवा उर्स हा प्रकार निघतो। गेल्या 100 वर्षापासून ही परंपरा असल्याचं मी माहिती घेतली आणि मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना एक धूप दाखवून पुढे जातात। ही 100 वर्षाची परंपरा, ही माझी माहिती आहे। त्यानुसारच हे सगळं झालंय। महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या परंपरा सर्वत्र आहे। महाराष्ट्रातलं सामाजिक सलोखा योजनाबद्ध रीतीने बिघडवण्याचे हे खेळ सुरू आहे। याचं कारण असं आहे, आज जे सत्तेवर आहेत ते अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेले आहेत। लोकांचा पाठिंबा त्यांना नाही। नकली हिंदुत्वाच्या नावावर ते भजन करतायत। अहमदनगरमधल्या शेवगाव इथल्या दंगलीत अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा आरोप भाजपचे खासदार सुजय विखे यांनी केला आहे। दंगलीसारख्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला। याबद्दल लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। शेवगाव इथं झालेल्या दंगलीत अल्पवयीन मुलांचा वापर झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधूनही पुढे आलं होतं। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास योजना आखायला सुरुवात केली। राज्यभरातून पंढरपूरकरता 5000 जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याचं नमूद करण्यात आलंय। दरम्यान 75 वर्षावरील नागरिकांसाठी आणि महिलांसाठी मोफत प्रवासात 50% सूट ही याही वेळेला कायम राहील, त्यामुळे गर्दी वाढेल। राज्यभरातून आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविक विठुरायाच्या मंदिरात मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधनं जवळपास 5000 गाड्या एसटीच्या सोडल्या जातील एकादशीसाठी। पण त्याचबरोबर पंढरपूरला जाणारी पहिली वारी अशी असेल किंवा पहिली वेळ अशी असेल की 75 वर्षावरील जेवढे सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक आपण म्हणतो त्यांना 100% त्या गाडीमध्ये सवलत असेल। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असते।
या गर्दीत न जाता विठ्ठलाचं दर्शन चांगल्या प्रकारे करता यावं याकरता VIP रांगेची सुविधा आहे, परंतु या रांगेतील भाविकाला VIP दर्शनासाठी शुल्क आकारावं अशी मागणी वारकरी संप्रदायानं केली आहे. VIP दर्शनासाठी शुल्क हे मंदिराच्या उत्पन्न वाढीसाठी असेल असंही वारकरी संप्रदायानं म्हटलंय. VIP सशुल्क दर्शनाबद्दल वारकरी सेवा संघाच्या हबप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी मागणी केली. तसंच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. पहिल्यांदा मंदिर समितीला माझी पहिली विनंती की त्यांनी VIPची व्याख्या निश्चित करावी आणि या VIP लोकांना जर वेळ नसेल आणि देवाकडे यायचं असेल तर त्यांची स्वतंत्र मंदिर समितीने त्यांना काहीतरी शुल्क लावावे, त्याच्याकडून देणगी रूपात त्यांनी काहीतरी द्यावे की ज्याच्यामुळं मंदिर समितीला विकास करण्याकरता आणखी सुखकर होईल. VIPवर एक बंधन असलं पाहिजे की VIP दिवसातून एवढेच सोडले पाहिजेत आणि त्या VIPची पहिल्यांदा व्याख्या निश्चित झाली पाहिजे. अन्यथा वारकरी संप्रदायावर त्याला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही, कारण रोज हजारो लोक या VIPच्या नावाखाली दर्शनाला येतात. हे मागणी मंदिर समितीच्या सभेमध्ये घेऊन मंदिर समिती त्याच्यावर निर्णय घेईल. काय निर्णय असेल, काय सकारात्मक मंदिर समिती आहे का भाविकांना? मंदिर समिती त्या बाबतीत सकारात्मकच आहे, पण मंदिर समिती जो निर्णय घेईल ते आम्हाला मान्य आहे. त्यांची मागणी बरोबर आहे. ती मागणी आम्ही आता येत्या औषकर महाराजच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये आम्ही ती मागणी ठेवू. त्यांनी काय जी मागणी केलेली आहे त्या मागणीवर मंदिर समिती जो निर्णय घेईल ती घेईल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी.